मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत बघायचा प्रयत्न करणार आहोत। डेरिव्हेटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीपासून तयार होणे, म्हणजे डिराइव्ह होणे। जसे लाकडापासून खुर्ची, टेबल, फर्निचर तयार होते, म्हणजे खुर्ची, टेबल, फर्निचर हे लाकडापासून डिराइव्ह झाले आहेत। किंवा दुधापासून दही, लोणी, तूप तयार होते, इथे सुद्धा दही, लोणी, तूप दुधापासून डिराइव्ह झालेत। ज्या मुख्य गोष्टीपासून बाकीच्या गोष्टी डिराइव्ह होतात त्या मुख्य गोष्टीला अंडरलाइंग ॲसेट असे म्हणतात। आपण पाहिलेल्या उदाहरणांमध्ये लाकूड आणि दूध हे अंडरलाइंग ॲसेट आहेत। शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट हे इक्विटी मार्केट पासून तयार झालेले आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट मधले सगळे शेअर्स आधी इक्विटी मार्केटमध्ये असतात आणि मग ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतात। इथे इक्विटी मार्केट हे डेरिव्हेटिव्ह मार्केटचे अंडरलाइंग ॲसेट आहे। इक्विटी मार्केटमध्ये असलेल्या शेअर्सच्या किमती वर खाली झाल्या त्याचा थेट परिणाम डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या शेअर्सवर दिसून येतो। इक्विटी मार्केटमधून डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येण्यासाठी शेअर्ससाठी काही नियम असतात, जसे की शेअर निफ्टी 500 पैकीच असला पाहिजे, म्हणजे निफ्टीच्या टॉप 500 शेअर्स पैकी तो शेअर असला पाहिजे। त्या शेअरच्या कंपनीचा टर्नओव्हर 500 करोड पेक्षा जास्त पाहिजे। असे अनेक नियम असतात। ह्या सर्व नियमात शेअर बसत असेल तरच तो इक्विटी मार्केटमधून डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये प्रवेश करतो। याचा अर्थ असा होतो की डेरिव्हेटिव्ह मार्केटमधले सगळे शेअर्स हे इक्विटी मार्केटमध्ये असतात, पण इक्विटी मार्केटमधले सगळे शेअर्स डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नसतात। डेरिव्हेटिव्ह समजण्यासाठी अजून एक उदाहरण बघूयात। इथे तुम्ही बघू शकता पेट्रोल आणि डिझेल हे क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलापासून डिराइव्ह झालेले आहे। इथे क्रूड ऑइल हे अंडरलाइंग ॲसेट आहे आणि पेट्रोल आणि डिझेल त्यांचे डेरिव्हेटिव्हज आहे। इथे क्रूड ऑइलचा भाव कमी जास्त झाला की त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होतो। डेरिव्हेटिव्हज मार्केट हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करते, म्हणून त्यामध्ये आपण 1-2 असे शेअर विकत घेऊ शकत नाही किंवा विकूही शकत नाही। इथे प्रत्येक शेअरची लॉट साईज ठरलेली असते, त्याप्रमाणेच प्रत्येक शेअरचा लॉट विकत घ्यावा लागतो आणि प्रत्येक लॉटची एक्सपायरी डेट सुद्धा ठरलेली असते। एक्सपायरी डेटच्या आधी आपण घेतलेल्या शेअरचा लॉट विकला नाही तर एक्सपायरी डेटला तो ऑटोमॅटिक त्या दिवशीच्या किमतीला विकला जातो। SBI शेअरची लॉट साईज 3000 आहे, म्हणजे SBIचे 3000 शेअर्स मिळून एक लॉट होतो। आपल्याला SBI शेअर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला ते शेअर्स लॉट मध्येच घ्यावे लागतात, म्हणजे आपण एक लॉट विकत घेतो तेव्हा आपण SBIचे 3000 शेअर्स एक साथ विकत घेतो। प्रत्येक लॉटच्या 3 एक्सपायरी असतात। नियर मंथ एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यात शेअरचा लॉट विकत घेतला आहे त्या महिन्याच्या शेवटचा गुरुवार, मिडल मंथ एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यात शेअरचा लॉट विकत घेतला आहे त्या महिन्याच्या पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार, आणि फार मंथ एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यात शेअरचा लॉट विकत घेतला आहे तो आणि त्याचा पुढचा महिना सोडून तिसऱ्या महिन्याचा शेवटचा गुरुवार। आता शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह कसे काम करते त्याचे एक उदाहरण बघूया। रमेशला हापूस आंबे खूप आवडतात। आंब्याच्या पेटीचा आजचा भाव चालू आहे 2000 रुपये पेटी, पण त्याला काळजी आहे की उन्हाळ्यात आंब्याच्या पेटींचे भाव वाढतील। रमेश आंबेवाल्याला म्हणतो की मला पुढच्या महिन्यात सुद्धा आंबा आजच्याच किमतीमध्ये पाहिजे। आंबेवालाही तयार होतो। खात्री म्हणून आंबेवाला रमेशला एका कागदावर असे लिहून देतो की पुढच्या महिन्यात तो रमेशला आंब्यांची पेटी 2000 रुपयांना देईल। आता आंब्याच्या पेटीचा भाव कितीही वाढला तरी रमेशला ती 2000 रुपयातच मिळणार हे निश्चित झाले। आता डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या दृष्टीने पाहिलं तर रमेश हा बायर आहे आणि आंबेवाला सेलर आहे, आणि जे लेटर आंबेवाल्यानी रमेशला दिले आहे ते त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डेट, लॉट साईज आणि प्राइस लिहिलेली आहे। आता आंब्याचा भाव कितीही वाढला तरी आंबेवाला रमेशला पेटी 2000 रुपयातच देणार। समजा पुढच्या महिन्यात आंब्याच्या पेटीचा भाव 2500 रुपये झाला तर रमेशला त्यामध्ये 500 रुपयाचा प्रॉफिट होणार, कारण त्याने आधीच आंबेवाल्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेले आहे। पण चुकून आंब्याचा भाव कमी झाला
उदाहरणार्थ पुढच्या महिन्यात आंब्याच्या पेटीचा भाव 1,500 वर आला तरीही रमेशला ती पेटी 2,000 रुपयांनाच घ्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये रमेशला 500 रुपयांचा लॉस सहन करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये 4 महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्टचे प्रकार आहेत. पहिला आहे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, दुसरा आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, तिसरा आहे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आणि चौथा आहे स्वॅप कॉन्ट्रॅक्ट. इथे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे फ्युचर आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट, ज्याला F&O कॉन्ट्रॅक्ट सुद्धा म्हणतात. स्टॉक एक्सचेंज आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजवर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचा कंट्रोल असतो. त्यामुळे F&O मध्ये फ्रॉड होण्याचा धोका कमी असतो. मित्रांनो, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंगवर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंटमध्ये सांगा. डेरिव्हेटिव्ह मार्केटचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला का? मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला